आज जर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाच नाही तर काय होणार? थांबा सांगतो। सध्या सोशल मीडियावरती सगळ्यात मोठा प्रश्न हाच विचारला जातोय की कॉकरोच जनता पार्टी आज दिल्लीमध्ये जंतर मंतरमध्ये आंदोलन करणार आहे आणि त्यांची मुख्य मागणी अशी आहे की शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा। पण एक मिनिट, जर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देण्यास नकार दिला तर मग पुढे काय होईल? खरं तर भारतात कोणत्याही आंदोलनामुळे मंत्र्यांना लगेच राजीनामा द्यावा लागतो असा कुठलाही नियम नाही। म्हणून उद्या दोन गोष्टी घडू शकतात। पहिली म्हणजे सरकार आंदोलनाकडे दुर्लक्ष करू शकतं आणि मंत्री आपापल्या पदावरती कायम राहू शकतात। आणि दुसरी गोष्ट, जर आंदोलनाला मोठा जनसमर्थ मिळाला, मीडिया, विद्यार्थी आणि विरोधकांचा दबाव वाढला तर सरकारला या विषयावरती मोठं स्पष्टीकरण द्यावं लागू शकतं। पण इथे सर्वात मोठा प्रश्न हा आहे की कॉकरोच जनता पार्टीचं हे आंदोलन उद्यापुरताच मर्यादित राहणार आहे का? ही चळवळ आणखी मोठी होणार आहे का? कारण आता हा विषय केवळ एका मंत्र्यांच्या राजीनाम्याचा विषय राहिलेला नाही, तर लाखो विद्यार्थ्यांच्या नाराजीचा विषय बनला आहे। म्हणून आज जंतर मंतरवरती नेमकं काय घडतं याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे। तुम्हाला काय वाटतं? सरकार कॉकरोच जनता पार्टीच्या समोर झुकणार की आंदोलनकर्त्यांना आणखी मोठा संघर्ष करावा लागणार? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा चर्चेत असलेल्या घडामोडींसाठी पाहत रहा दुनियादारी।